हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल व्हर्च्युअल लाईफ ऑफ सारिका। माझ्या चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे। तर आज मी एक नवीन टॉपिक घेऊन आली आहे, तो म्हणजे घरच्या घरी 10 मिनिटांमध्ये सलूनसारखं कसं स्ट्रेटनिंग करायचं। खूप जणांकडे मशीन असतात, स्ट्रेटनिंग मशीन्स, पण कसं स्ट्रेटनिंग करायचं हेच आपल्याला माहीत नसतं आणि मग आपण सलूनमध्ये गेल्यावर असं वाटतं, अरे वा किती सुंदर करतात हे स्ट्रेटनिंग। तर चला मग बघूया आपण घरच्या घरी स्ट्रेटनिंग कसं छान करायचं। तर सगळ्यात पहिल्यांदा मी छान असं कोंब करून घेते। सगळा जो गुंता असतो आपला तो काढून घ्यायचा, म्हणजे हेअर जरा सिल्की असल्यामुळं गुंता फारसा नाही होत, पण तरी आपण गुंता सगळा छान प्रकारे काढून घ्यायचा आणि मधून असं पार्टेशन करून घ्यायचं, जेणेकरून आपल्याला छान प्रकारे स्ट्रेटनिंग करता येईल। सो मी इथं कोंब छान प्रकारे करून घेतलेला आहे। सो मी इथं पार्टेशन करून घेतलेलं आहे आणि मी आज यूज करणार आहे स्ट्रेटनिंगसाठी फिलिप्सचा हा माझा स्ट्रेटनर आहे। आय थिंक मी 7 इयर्स यूज करते आहे। खूप छान आहे आणि ह्याचा जो पॅनल आहे तो खूप छान आहे, हेवी आहे आणि पटकन जे आपण स्ट्रेटनिंग करणार आहोत ते हेअर ह्याच्यामध्ये मस्त असे प्रेस होतात, आयर्न होतात, त्यामुळे मला खूप आवडतो। आणि फिलिप्स असा ब्रँड आहे की ज्याच्यावर तुम्ही ब्लाइंडली ट्रस्ट करू शकता। हे खूप म्हणजे 7 इयर्स तरी झाले, पण एकदाही मला काही प्रॉब्लेम आला नाही ह्या स्ट्रेटिंगसाठी। सो हे खूप छान आहे। मी कशाचं प्रमोशन नाही करत आहे, पण खूप सुंदर आणि चांगलं प्रोडक्ट आहे। फिलिप्सचे सगळेच प्रोडक्ट्स जे असतात ते खूप सुंदर असतात आणि टिकतात खूप। तर मी हे आज यूज करणार आहे। पार्टेशन करून घेतल्यानंतर हा तुम्ही हेअर प्रोटेक्टर वापरू शकता। हीट हेअर प्रोटेक्टर आहे, जे आपण स्ट्रेटनिंग करणार आहोत त्याच्यामध्ये आपले जे हेअर असतात ते डॅमेज होऊ शकतात आणि हीटमुळं, त्यामुळं थोडंसं कमी डॅमेज होतील ह्यासाठी हे कधीही हेअर प्रोटेक्टर यूज करायचं। कुठल्याही कंपनीचं तुम्ही यूज करू शकता। मी गुड वाईबचं इथे यूज करते आहे। सो मी हे आधी छान प्रकारे स्प्रे करून घेईन आणि मग पुन्हा आपण एकदा कोंब करायचं आहे, जेणेकरून हे हीट प्रोटेक्टर आहे त्यामध्ये एकदम पूर्णपणे जाईल आणि ते सगळ्या केसांना लागेल। आणि आता आपण मग स्ट्रेटनिंग करायला घेऊया। तर मी इथं असं वरच्या साईडनी थोडंसं पार्टेशन करून घेते आहे। आता आपण पार्टेशन असं करून घेतलेलं आहे, पण इथून कानापाठमागून आपण असे हेअर घ्यायचे आणि थोडेसे हेअर असे क्लचमध्ये फिक्स करून टाकायचे, जेणेकरून 2 पोर्शन होतील। मी इथं क्लचनी हे फिक्स करून टाकलेले आहेत। राहिले आता हा आणि हा पोर्शन, पण ह्यामध्ये सुद्धा जो पाठीमागचा पोर्शन आहे त्यामध्ये पुन्हा आपण 2 पार्टिशन करणार आहोत आणि मग पुन्हा आपण छान कोंब करून घ्यायचा। आणि आता स्ट्रेटनिंग करायचं। आपण इथे हेअर प्रोटेक्टर लावलं, छान असे हेअर कोंब करून घेतलेले आहेत, 2 पार्टिशन करून घेतलेले आहेत वर आणि खाली एक करून घेतलं होतं। त्यानंतर खाली जे होतं त्यामध्ये पुन्हा आपण 2 पार्टिशन केले आणि आता आपण जे मशीन आहे ते हीट करायला लावलेलं आहे आणि आता आपण एका सेक्शनचं स्ट्रेटनिंग करूयात। जर तुम्ही सगळा हा पोर्शन घेतला आणि स्ट्रेटनिंग करायला घेतलं तर ते व्यवस्थित नाही होणार पार्लरसारखं। सो तुम्ही हातले थोडे थोडे घ्यायचं, एका हातामध्ये कोंब घ्यायचा असा आणि एका हातामध्ये आपण हीट करायला जे मशीन ठेवलेलं आहे स्ट्रेटनिंग मशीन ते घेणार आहोत आणि हळूहळू आपण सेक्शन वाईज ते स्ट्रेटनिंग करणार आहोत। हा जो पोर्शन असतो पाठीमागचा तो पुन्हा एकदा आपण असा छान कोंब करून घ्यायचा, कारण तो सेक्शन जो असतो तो स्ट्रेटनिंग नाही होत।
मग पुन्हा एकदा असं सगळं करून घ्यायचं आणि एकदा चेक करायचं की आतले जे छोटे केस आहेत ते झालेत की नाही. बघू शकताय आतले माझे केस जे आहेत ते नाही झालेले आहेत, तर मी पुन्हा ते असे बाहेर काढीन. थोडे थोडे करून पुन्हा ते स्ट्रेटनिंग करायचे. सो बघू शकता तुम्ही मी इकडचे केस स्ट्रेटनिंग केलेले आहेत आणि इकडचे कसे दिसतात. हे स्ट्रेटनिंग नाही केलेले आणि हे स्ट्रेटनिंग केलेले. फरक तुम्हाला दिसत असेल. लेंथ पण खूप अशी वाढल्यासारखी मोठी दिसते आणि एकदम हेअर असे सिल्की दिसायला लागतात. तर चला मग मी इकडच्या साईडचं पण करून घेते आणि मग वरचं कसं करायचं ते मी तुम्हाला दाखवते. तर तुम्ही बघू शकताय इकडचे सुद्धा मी असेच थोडे थोडे हेअर घेऊन छान असं स्ट्रेटनिंग करून घेतलेलं आहे. आता राहिला वरचा पोर्शन. तर जे हे हेअर आहेत ते आपण असे मागे करायचे. जो क्राउनचा आहे पोर्शन जो मी इथं क्लचरने फिक्स केलेला आहे तो घ्यायचा आणि पाठीमागच्या केसांमध्ये बिलकुल आपण मिक्स नाही करायचे आणि पुन्हा एकदा असं पार्टिशन करून घ्यायचं ह्या पुढच्या केसांचं. मी हे पहिलं कोंब करून घेते. आणि मग हे थोडे थोडे घेऊन मगासारखे पुन्हा एकदा आपण छान स्ट्रेटनिंग करून घेऊयात. एकाच ठिकाणी जास्त वेळ नाही थांबायचं. थोडं थोडं अगदी 3-4 सेकंद थांबायचं जेणेकरून छान असं स्ट्रेटनिंग होईल आपले हेअर्स. तुम्ही इकडचे छान असे स्ट्रेटनिंग करून घेतले. तर आता आपण हा पोर्शन जो आहे तो पण करून घेऊया थोडी थोडी लेंथ घेऊन. सेक्शन करून घ्यायचे म्हणजे जास्त इझी जातं आणि स्ट्रेटनिंग पण खूप छान दिसतं. सो सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट स्टेप जी आहे जो मधला आपला क्राउनचा हा पोर्शन आहे तो आपण पुन्हा एकदा कोंब करून घ्यायचा छान आणि असा खाली करायचा आणि स्ट्रेटनिंग मशीन घ्यायचं आणि तो अशा खालच्या दिशेने हळूहळू पोर्शन करून स्ट्रेटनिंग करायचं. बघू शकताय तुम्ही तर आपण किती सुंदर घरच्या घरी मस्त असं 10 मिनिट्स केसांना इथं खूप छान असा मस्त असा बाउन्स आलेला आहे. तर हे फक्त लास्टच्या स्टेपमुळे होतं. जे लास्ट स्टेपला मी छान हेअर कोंब करून घेतलं पुढच्या साईडला क्राउनचे आणि तेवढाच आपण खालच्या साईडनी काय करायचं स्ट्रेटनिंग करून घ्यायचं. त्यामुळे असं छान स्ट्रेटनिंग होतं आणि आपण सेक्शन वाईज केल्यामुळे बघू शकताय खूप छान प्रकारे स्ट्रेटनिंग झालेलं आहे. तेही फक्त 10 मिनिटांमध्ये. माझा आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल हेल्पफुल ठरला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओंना असंच भरभरून प्रेम द्या. थँक्यू.